मित्रांनो, टेट 2025 साठी IBPS पॅटर्नचे PYQ तुम्हाला बघायचे आहे तर हे आहेत. पहिला प्रश्न बघा, 40% ऑफ ब्रॅकेटमध्ये 20/4 गुणिले x ब्रॅकेट कंप्लीट बरोबर 48. तुम्हाला माहीतच आहे की कोणत्याही संख्येला जर टक्के लागलेले असेल तर त्याचे होते डिवायडेड बाय 100, म्हणजेच 40 भागिले आपण 100 करणार आहोत. ऑफ म्हणजे काय होते, बॉडमासच्या नियमानुसार ऑफ म्हणजे होते गुणाकार. ब्रॅकेटमध्ये आपण काय सॉल्व करणार, 20/4 गुणिले व्हॉट म्हणजे आपण x म्हटलेला आहे बरोबर इथं 48 आपण घेऊया. आता ब्रॅकेट आधी सॉल्व करायला लागेल बॉडमासच्या नियमानुसार. 4 × 4 4 × 5 = 20, हा झाला 5x, म्हणजे या ठिकाणी आपण 5x असं लिहिणार आहोत. त्यानंतर हा भाग इथे 10 × 40 10 × 10 = 100, बे 2 4 बे 5 10, म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 2/5 गुणिले, म्हणजे हे आपण इथे लिहून घेऊ 2/5 गुणिले 5x बरोबर काय 48. आता या स्टेपवर आलो की आपल्याला 2/5 जे गुणिले आहे ते आपण इकडे नेऊ शकतो. गुणिल्याचं गुणिलेच करायचं, मात्र 5 वर न्यायचा आणि 2 खाली आणायचं, म्हणजे इनव्हर्स करायचं. अर्थातच इथं 5/2 आपण केले. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो, 5x बरोबर 48 गुणिले 5/2. इथंच आपण असा आडवा पण भाग देऊ शकलो असतो. बे 1 बे, बे 2 4 आणि बे चूक किती 8. 5x बरोबर 24 गुणिले 5. काही मुलं 24 गुणिले 5 करणार, त्याले भागिले 5 करणार, परंतु आपण काय करणार आहोत की ह्या 5x मध्ये एक लपलेलं चिन्ह असते, ते म्हणजे गुणाकाराचं. या गुणाकाराचा भागाकार होतो हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे x बरोबर या ठिकाणी 24 गुणिले 5 ऑलरेडीच आहे, हा गुणिलेचा होणार इथं भागिले, म्हणजेच 5 5 कॅन्सल, x बरोबर काय आले 24 आले. म्हणून बी नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. आपण 3 प्रश्न घेत असतो. या 3 प्रश्नातला हा पहिला प्रश्न झाला. हा आहे आपला दुसरा प्रश्न. या ठिकाणी बघा 2 ब्रॅकेट देण्यात आलेले आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये पॉईंटची बेरीज देण्यात आलेली आहे. 2.5 अधिक 1.5 याची बेरीज काय ते बघूया. 2.5 अधिक 1.5 हे बघितल्याबरोबर सुद्धा आपल्याला येतं, मात्र मी ते पॉईंट खालीच पॉईंट तुम्ही घ्यावा यासाठी अरेंज करून दिलेले आहे. 5 आणि 5 होतात 10, हातचाला 1, इथं आले 4, 4.0 म्हणजे झाले 4. त्यानंतर इकडचे हे बघा 3.5 अधिक 1.5, 5 आणि 5 काय झाले 10, हातचाला 1, इथे झाले 5, म्हणजेच 5.0 म्हणजे हे झाले 5. आता मित्रांनो 5 आणि हे 4 या दोघांचा आहे गुणाकार, म्हणजे 4 पंचे काय होणार आहे 20 होणार, म्हणजे आन्सर येतं सी. इट्स व्हेरी इजी क्वेश्चन. तिसरा प्रश्न बघा, हे सर्व प्रश्न IBPS पॅटर्नचे मेमरी बेस क्वेश्चन्स आहे, ते आपण घेत आहोत. टेट 2025 साठी VVIMP हे क्वेश्चन्स आहेत. या ठिकाणी 40 गुणिले 64 भागिले 80 आहे बरोबर x² अधिक 7 आहे. आपण याला बघा कसं कन्वर्ट करणार. 64 आपण घेतले. आता हा जो भागिले आहे, भागिल्याचं इथं गुणाकार होऊ शकते, मात्र याच्या बॉटमला केव्हा 1 असतो, म्हणून 1 वर जातो आणि 80 खाली येते. अर्थातच काय 64 गुणिले 1/80 बरोबर हा x² अधिक हे 7. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला असा भाग देता येतो. 40 × 1 40, 40 दोन्ही 80, बे 1 बे, बे 3 6, बे 2 4, म्हणजे इथं आले 32 बरोबर x² + 7. आता आपण सोयीसाठी x² + 7 पुढे लिहूया आणि 32 मागे लिहू. आता बघा हा +7 जो आहे तो इकडे जाताना मायनस होतो, म्हणजे +7चं काय झालं -7. आता x² बरोबर 32 + 7 म्हणजे होते 25. या ठिकाणी तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे की x² बरोबर 25 आहे. ह्या जो स्क्वेअर आहे स्क्वेअरचं होत असते स्क्वेअर रूट. मग x बरोबर स्क्वेअर रूट म्हणजे 25, म्हणजे 25चं वर्गमूळ येतं 5, म्हणून फायनल आन्सर येते ए. या पद्धतीने आपण 3 क्वेश्चन्स घेतले जे VVIMP होते.